आज आपण करणार आहोत भेंडी। तर पाहू शकता इथे मस्तपैकी अशी बारीक अशी भेंडी घेतलेली आहे आणि थोडी काटेरी देखील आहे आणि ही भेंडी चवीला खूप छान लागते। तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, अगदी कमी वेळामध्ये आपण भेंडीची भाजी करणार आहोत। तर अशी बारीक अशी चिरून घेतलेली आहे, स्वच्छ भेंडी धुवून थोडी कोरडी करून मग चिरून घेतलेली आहे बारीक। तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आता तेल टाकून घेऊया आणि तेल टाकल्याच्या नंतर आता यामध्ये आपण फोडणी करूया। मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली की इथे आपण लसूण वाटून घेतलेला आहे, तो लसूण टाकून घेऊया आणि लसूण छानपैकी तडतडला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे भरपूर सारा कांदा, बारीक कट करून कांदा घ्यायचा, म्हणजे भेंडी देखील चवीला छान लागते। तर आता कांदा आपण गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। तर यामध्ये भेंडीला चवीनुसार आपण मीठ टाकूया आणि कांदा मग मऊसूद होतो छान मीठ टाकल्यामुळे। आणि ते शेंगदाणे आणि हिरवी मिरचीचं वाटण केलेलं आहे ते देखील यामध्ये टाकून मंद आचेवरती आपण परतून घेऊया। तर कांद्यामध्ये मीठ टाकलं की कांदा लवकर गुलाबी रंग येतो आणि कचकच देखील लागत नाही, मऊसूद होतो, त्याच्यामुळे वाटणामध्येच मीठ टाकलेलं आहे। आता यामध्येच थोडीशी आपण हळद टाकूया आणि पुन्हा एकदा मंद आचेवरती परतून घेऊया। तर यामध्ये आता आपण चिरलेली जी भेंडी आहे ती सर्व टाकून घेऊया आणि भेंडी कधी पण थोडीशी बारीक चिरून घ्यायची, म्हणजे चवीला देखील छान लागते आणि पटकन शिजली देखील जाते। तर सर्व भेंडी यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे। आता ती मंद आचेवरती आपण परतून घेऊया आणि सतत हे भेंडी ही परतत राहायची आहे, म्हणजे अजिबात चिवट होत नाही भेंडी। यामध्ये तुम्ही चिवटपणा घालवण्यासाठी थोडंसं लिंबू पिळलं तरी चालू शकतं। तर मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनिटं आपण परतून घेऊया। अगदी कमी वेळामध्ये झटपट अशी रेसिपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते। लहान मुलांच्या डब्यासाठी अशा प्रकारे भेंडी तुम्ही करून देऊ शकता। आणि वाटून घातलेली आहे हिरवी मिरची, त्याच्यामुळे निवडायचा देखील प्रश्न येत नाही आणि चवीला देखील भेंडी खूप छान लागते। तर वरून थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊया आपण आणि एक वाफ काढूया। आता भेंडीमध्ये टाकण्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ निवडून आता बारीक कट करून घेऊया आणि कोथिंबीर पाहू शकता इथे घेतलेली आहे। आता ती धुवून घेऊया आणि आता भेंडीमध्ये ही कोथिंबीर आपण टाकलेली आहे। आता मंद आचेवरती 2 मिनिटं आपण पुन्हा परतून घेऊया, म्हणजे आपली भेंडीची भाजी ती तयार झाली आहे। तर अशा प्रकारे भेंडीची भाजी तुम्ही करायला अजिबात विसरू नका, लहान मुलांच्या डब्यासाठी खूप छान होते। तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी भेंडीची भाजी बारीक कट करून पहा।